जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आता आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, आता 16 एप्रिल रोजी लोकसभेत संविधान 131 सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात आले. तर यानुसार लोकसभेतील सदस्य संख्या किती करण्याची प्रस्तावित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच या विधेयकानुसार लोकसभेतील सदस्य संख्या ही 850 करण्याची प्रस्तावित आहे. बरं, हे विधेयक 16 एप्रिल रोजी लोकसभेत कोणी मांडले? तर केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक सादर केलं. या विधेयकाचं मुख्य उद्दिष्ट काय? तर लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याची प्रक्रिया जलद करणे हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. मित्रांनो, या 850 जागांपैकी 815 जागा राज्यांच्या असतील, तर 35 जागा या केंद्रशासित प्रदेशांच्या असतील. व यामध्ये महिलांसाठी किती जागा राखीव असतील? तर 272 जागा या महिलांसाठी राखीव असतील. नेक्स्ट क्वेश्चन. फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट जिंकणारी पहिली भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरली? तर मित्रांनो, या स्पर्धेचं विजेतेपद आर वैशाली यांनी पटकावलं आहे व यासच ही स्पर्धा जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय बुद्धिबळपटू ठरल्या आहेत. आता या स्पर्धेतील विजेतेपदामुळे त्यांना विश्व चॅम्पियनशिपमध्ये चीनच्या विजेत्या जू वेनजून विरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. ही विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा वर्षाच्या अखेरीस होणार असून यात विजेत्याला 2.7 कोटी रुपयांचं बक्षीस मिळेल. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट स्पर्धेचं विजेतेपद जिंकणारी आर वैशाली ही पहिली भारतीय बुद्धिबळपटू ठरली. याआधी आर वैशाली यांना 2024 साली अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा. 2026 मधील पहिल्या ब्रिक्स आरोग्य कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन कोठे करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच नवी दिल्ली येथे ब्रिक्स आरोग्य कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. व ही जी पहिली बैठक आहे ही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, UAE व इंडोनेशिया या देशांचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी हजर होते. मित्रांनो, 2026 मध्ये ब्रिक्सचा अध्यक्ष हा आपला भारत असून यंदाच्या ब्रिक्स परिषदेची थीम काय आहे? तर लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स परिषदेची थीम आहे. ब्रिक्स विषयी सांगायचं झालं तर ब्रिक्सची संकल्पना गोल्डमॅन सॅकचे अर्थशास्त्रज्ञ जिम ओनिल यांनी मांडली होती. 2006 मध्ये ही संघटना ब्रिक म्हणून अस्तित्वात आली व 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका यात सामील झाल्यानंतर याला औपचारिकपणे ब्रिक्स असं नाव देण्यात आलेलं आहे. ब्रिकची पहिली शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर 2009 मध्ये रशियातील एकातेरिनबर्ग येथे ब्रिकची पहिली शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. हे जिम ओनिल नाव लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारण्यात येतं की ब्रिक्स संघटनेची संकल्पना कोणी मांडली? तर गोल्डमॅन सॅक्सचे अर्थशास्त्रज्ञ जिम ओनिल यांनी ही संकल्पना मांडली होती. पुढील प्रश्न. भारतातील पहिल्या ओपन ॲक्सेस क्वांटम रेफरन्स फॅसिलिटीचं उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर मित्रांनो, भारतातील पहिली ओपन ॲक्सेस क्वांटम रेफरन्स फॅसिलिटी ही आंध्र प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आली. 14 एप्रिल रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. व हे देशातील पहिले स्वदेशी क्वांटम कॉम्प्युटर टेस्टबेड आहे. याबरोबरच या आधीच्या प्रथम घटना घडल्यात त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, भारतातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी केंद्र हे आंध्र प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलं. डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले बंदर हे VO चिदंबरनार बंदर आहे. देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरात. देशातील पहिले LPG ATM गुरुग्राम. कृषी विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र. तर जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर हा जपान या देशानं विकसित केला. पुढील प्रश्न पहा. फिक्कीच्या नवीन महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता फिक्की या संघटनेचे नवीन महासचिव
हे अनंत स्वरूप बनले आहेत. अनंत स्वरूप हे भारतीय रेल्वे कार्मिक सेवेच्या 1992च्या तुकडीतील अधिकारी असून त्यांनी हे पद 14 एप्रिलपासून स्वीकारलं आहे. याआधी त्यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून देखील कार्य केलं होतं. या फिक्कीचं फुल फॉर्म काय? तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असं याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना 1927 साली करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन, इन्फोसिसचे जागतिक ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच कार्लोस अल्कराज यांची आता इन्फोसिसचे जागतिक ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. या भागीदारीचा उद्देश क्रीडा आणि प्रगत तंत्रज्ञान यांना एकत्र आणणे हा आहे, ज्यासाठी इन्फोसिस आपल्या इन्फोसिस टोपॉज या AI फर्स्ट प्लॅटफॉर्मचा वापर करेल. खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी, सामन्यांच्या डेटा विश्लेषणाची साधने आणि वैयक्तिकृत ॲप विकसित करण्यासाठी या साधनांचा वापर केला जाईल व आपल्या याच प्लॅटफॉर्मला प्रमोट करण्यासाठी इन्फोसिसने जागतिक ब्रँड अँबॅसिडर म्हणून कार्लोस अल्कराज यांची नियुक्ती केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ICC महिला T20 विश्वचषक 2026चं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर यंदाचा हा T20 विश्वचषक इंग्लंड आणि वेल्स या 2 देशात पार पडेल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बरं, यंदाचा विश्वचषक कधी पार पडेल? तर 12 जून ते 5 जुलै दरम्यान हा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये आयोजित होणार आहे. आणि मित्रांनो, यातील महत्त्वाचा पॉईंट म्हणजे नेदरलँड हा संघ प्रथमच महिला T20 विश्वचषकासाठी पात्र ठरला. या आधीची आवृत्ती 2024 मध्ये आयोजित करण्यात आली होती व याचं विजेतेपद न्यूझीलंड या देशानं पटकावलं. व यासच येथे हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा, वेल्स हा एक स्वतंत्र सार्वभौम देश नसून UK अंतर्गत येणारा एक घटक देश आहे. UK मध्ये इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड या 4 देशांचा समावेश होतो व याला एकत्रितरित्या UK असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच विक्टर ॲक्सेलसेन यांनी निवृत्तीची घोषणा केली, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर हे जे विक्टर ॲक्सेलसन आहेत हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित होते व नुकतीच आता त्यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. अवघ्या वयाच्या 32व्या वर्षीच दुखापतीमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. त्यांनी याआधी 2 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक सुद्धा जिंकलेलं आहे. 2020च्या टोकियो ऑलिम्पिक बरोबर 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं. तसेच त्यांनी 183 आठवडे बॅडमिंटनच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर राहण्याचा सुद्धा विक्रम केलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी हत्ती वाचवा दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो हत्ती वाचवा दिवस आहे हा दरवर्षी 16 एप्रिल रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 2012 साली साजरा करण्यात आला होता. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, ऑस्ट्रेलियातील पहिल्या महिला लष्कर प्रमुख कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सुसान कॉयल या ऑस्ट्रेलियातील पहिल्या महिला लष्कर प्रमुख बनल्यात. त्या आपला पदभार कधीपासून स्वीकारतील? तर जुलै 2026 पासून त्या आपला पदभार स्वीकारतील. सध्या ऑस्ट्रेलियाचे लष्कर प्रमुख हे लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, विस्डेन क्रिकेट्स अवॉर्ड 2026 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.